सीईटी मध्ये किंवा बोर्ड एक्झाम मध्ये चांगला स्कोर आणायचा असेल तर पीवायक्यू सॉल्व्ह करावे लागतील. टार्गेट एवढं मोठं असेल तर ऑब्व्हियसली पीवायक्यू सॉल्व्हिंग केलं पाहिजे. पण हेच पीवायक्यू सॉल्व्ह करताना कसं केलं पाहिजे मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. मी तुम्हाला सांगतो, टार्गेट सगळ्यांचं हे पाहिजे असं जरा सुद्धा विचार करू नका सर हे मला जमणार नाही म्हणून. ओके, टार्गेट एवढंच मोठं पाहिजे, लक्षात घ्या. 100% टार्गेट पाहिजे. मी सांगतो ना, प्रयत्न करूया ना आपण. पीवायक्यूज आणि पीवायक्यूज. ओके, सगळे सांगतात पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. आपण पण पीवायक्यू सॉल्व्ह करतोय, पण मेथड चुकते. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला हा शब्द कधी ऐकलाय का रे, लूप? ओके, मी आज तुम्हाला पीवायक्यू लूप एक्सप्लेन करतो. लक्षात घ्या, ही एक मेथड आहे समजा पीवायक्यू सॉल्व्ह करण्याची. पहिल्यांदा रॉंग मेथड काय आहे सांगतो. तुम्ही निवांत पीवायक्यू सॉल्व्ह करताय, निवांत. तुम्ही टाइम लिमिट स्वतःला देत नाहीये किंवा टाइम ड्युरेशन सेट करत नाहीये. तुम्ही काय करताय, घेताय प्रश्न. बर, पहिली पीवायक्यूज घेतली सॉल्व्ह करायला, जमला प्रश्न. ओके, छान. नेक्स्ट क्वेश्चन, आडला क्वेश्चन नाही आला की लगेच तुम्ही चॅट जीपीटी असेल, एआय असेल, गुगल असेल, तो प्रश्न लगेच आन्सर तिथून इथून शोधण्याचा प्रयत्न करता. ही सगळ्यात मोठी चूक आहे. होय, ही सगळ्यात मोठी चूक आहे, लक्षात घ्या. सगळेच तसे करतायत. आता मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. एखादा डाऊट एखादा मुलाला मला विचारला. ओके, डाऊट घेऊन तो माझ्याकडे आलाय आणि मी त्याला तो डाऊट सॉल्व्ह करून दिला. त्याला तो समजला. पण त्याच मुलाला एका महिन्यानं तो प्रश्न येत नाही. रियालिटी आहे, लक्षात घ्या. मग काय केलं पाहिजे? पीवायक्यू लूप तर नंतर एक्सप्लेन करेन, पण ह्याचं सोल्युशन पहिला मी देतोय. आता मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे 4 मुलं आहेत समजा. ओके, त्यातल्या एका मुलाला मी हा डाऊट एक्सप्लेन केला. XYZ कुठला तरी डाऊट आहे. त्यानं काय केला पाहिजे की तो प्रश्न बाकीच्या मुलांबरोबर शेअर केला पाहिजे. त्यानं तो त्यांना एक्सप्लेन केला पाहिजे. आणि ती त्यासाठी ग्रुप चांगला पाहिजे. अभ्यासू मुलं हवी आहेत. नाहीतर अभ्यासू नसतील तर तुमचा मित्र काय म्हणे, ठेव बाजूला, ते एन्जॉय करू दे आम्हाला. मग असला ग्रुपच नको आहे. मग पहिली गोष्ट, आता इथून पुढं हे जे काही दिवस उरलेत यात संगत चांगली पाहिजे, ग्रुप चांगला पाहिजे. आणि मी तुम्हाला काय बोललो की एखादा तुमचा डाऊट असेल तर तुम्ही तो आणखीन 4 लोकांच्यावर डिस्कस केला पाहिजे. तुम्हाला कळाला ना तो प्रश्न, दुसऱ्यांना एक्सप्लेन करा. थोडंसं त्या गोष्टी केल्या पाहिजेत. बर, आता मी तुम्हाला सांगतो पीवायक्यू लूपची स्ट्रॅटेजी काय सांगतो की तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आहेत ना, तर मी काय म्हणतो माहितीये का, की आता एखादी कन्सेप्ट घ्या, कुठली पण कन्सेप्ट घ्या, लक्षात घ्या. तुम्ही तिचा अभ्यास करताय. ऑब्व्हियसली कुठल्याही ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लासमध्ये एका दिवसात एक टॉपिक संपणार नाहीये. भले तो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा असेल, रोज तो टॉपिक सुरू असणार आहे. म्हणजे समजा आता आपलं चाललंय करंट इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे. मग करंट इलेक्ट्रिसिटीचं समजा करंट लॉ, व्होल्टेज लॉ, विस्टोन नेटवर्क एवढं शिकवून झालं. ओके, मग लगेच त्याच्याशी रिलेटेड पीवायक्यूज एक्झाम गोल ऍप्लिकेशन जाऊन सोडवायला सुरुवात करायचे. शोधायचे त्या टाईपचे प्रश्न. नाही ना वेगळा, स्किप करा, लक्षात घ्या. येत नाही, स्किप करा. पण हे करताना तुम्ही स्वतःला फक्त 30 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. होय, 30च मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. म्हणजे लूपची पहिली स्टेप आहे 30 मिनिट स्ट्रॅटेजी. 30 मिनिटात बघा किती प्रश्न होत आहेत. पहिल्यांदा 10 होतील, 12 होतील, नंतर ते वाढत वाढत जातील. किंवा काही वेळेस असं होईल की सॉल्व्हच होणार नाहीये. मग थांबा, थांबा. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर क्वेश्चन सॉल्व्ह होत नसतील, तुम्ही एखादी कन्सेप्ट केले पण 30 मिनिटात त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होत नसतील, तर याचा अर्थ तुम्ही जो बोर्डचा अभ्यास केला, हो बोर्डचा अभ्यास करूनच पीवायक्यू कडे जायचं आपल्याला, तर तिथं आपण कुठेतरी कमी पडलोय. ओके, मग तेच बेस्ट का केला पाहिजे. म्हणजे या लूप मध्ये तुम्हाला रिटर्न यायचंय का पुढे जायचंय हे ठरवायचंय तुम्हाला. सॉल्व्ह होत असतील तर ठीक आहे, व्यवस्थित आहे. 10 पैकी 3 अडलेत, काहीही प्रॉब्लेम नाही. 10 पैकी 5 अडलेत, 5 तरी सुटलेत, चला सुटलेत, इश्यू काही नाहीये. म्हणजे 5 प्रश्न अडलेत ना तुमचे, त्याचं व्हायला पाहिजे अनालिसिस. अनालिसिस व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि हे 30 मिनिटाची स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट. ओके, 30 मिनिटं झाली की लगेच आपण नाही जमलं तर परत बोर्डकडे येऊया. जमलं, सॉल्व्ह केले, जे अनसॉल्व्ह क्वेश्चन होते ते डाऊट क्लिअर करून घेऊया आपण. ओके, मग ते डिस्कस पण करूया आपण. बरं, हे केलं की लगेच 30 मिनिटं नाही रे, ब्रेक घ्या रे, ब्रेक घ्या. मी तुम्हाला सांगतो 30 मिनिटाचे 3 स्लॉट दिवसातून केले तरी माझ्यासाठी पुष्कळ आहे. एक फिजिक्सचा, एक केमिस्ट्रीचा, मॅथ्सचा. ओके सर, पण मी ड्रॉप घेतलाय. तुम्ही जर ड्रॉप घेतला असेल तर तुम्हाला मात्र हे 30-30 मिनिटाचे स्लॉट खूप करावे लागतील. मी काय म्हणतो 6 स्लॉट ठेवूया आपण. होय, 6 तास. ओके, म्हणजे बघा ना मी काय म्हणतोय, 6 स्लॉट ठेवला मी, म्हणजे मी 2 तास वेळ देतोय. 2 तासात 120 मिनिटाचा वेळ असतो बघा.
2 तासात 120 मिनिटाचा वेळ असतो. पहिले 30 मिनिटं सॉल्व्हिंग मध्ये गेले समजा. ओके, ओके. मी काय म्हणतो रिअलिस्टिक आपण टार्गेट सेट करूया बरं का. पण त्याच्यानंतर तुमच्याकडे जवळ-जवळ 1.5 तास शिल्लक आहे त्या अनालिसिससाठी. एवढं लागणारच नाहीये वेळ आपल्याला, लागणारच नाहीये. पण आहे ना. मग मी काय म्हणतोय, मग मला असं वाटतंय असे 4 सेशन्स व्हायला पाहिजे 2-2 तासाचे. म्हणजे 8 सेशन 8 होतील, बरोबर आहे? म्हणजे मुद्दा असा आहे, की तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स बघताय, ऑफलाईन एखादा क्लास लावला असेल, ड्रॉपर्सचा क्लास लावतात, लक्षात घ्या. त्यातनं वेळ मॅनेज करून मला असे 4 सेशन्स हवे आहेत. ओके. बरं, मग आता आपल्या याच्यामध्ये जर एखादा क्वेश्चन अडत असेल, तर मी तुम्हाला सांगतो मी काय बोललो, की बेसिक. बरोबर आहे? आता आपल्या YouTube चॅनलवरती लाईव्ह सेशनमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी सुरू आहे. काय सुरू आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. आता मी तुम्हाला विचारतोय, की हा एक रेजिस्टर, हा एक रेजिस्टर, हा एक रेजिस्टर, हा एक रेजिस्टर आणि इकडं पण रेजिस्टर घेतो. मोजाने किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5 रेजिस्टर आहेत. कुठली अरेंजमेंट आहे? सेरीज अरेंजमेंट आहे. कोणती अरेंजमेंट आहे? सेरीज अरेंजमेंट आहे, लक्षात घ्या. मग यांचा टोटल रेजिस्टन्स किती येणार? सगळ्यांचे ऍडिशन करत बसू नका. सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम आहेत. सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम आहेत, लक्षात घ्या. किती आहेत? आर आहेत. असे किती रेजिस्टर आहेत? 5 आहेत. मग व्हॅल्यू 5 आर येणार. ओके, पण हेच 5 रेजिस्टर, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा मी समजा पॅरलल जोडलेत. तर टोटल यांचा रेजिस्टन्स किती येणार सांगतो? R/5 येणार. R/5 करून बघा. पॅरलल कसं असतं, की 1/R P इक्वल्स टू 1/R प्लस परत 1/R परत 1/R परत 1/R असं 5 वेळा येणार. म्हणजे किती येणार? 5/R पुन्हा रेसिप्रोकल झालं का R/5. किती सोपी कन्सेप्ट आहे. किती सोपी कन्सेप्ट आहे सेरीज आणि पॅरललची. बरं ठीक आहे. वरचा रेजिस्टन्स आहे 6 ओहम, खालचा आहे 3 ओहम. चालेल कसं असं? नाही चालणार. इक्वल पाहिजेत. नाही पण 2 आहेत ना. मग 2 आहेत वरती प्रॉडक्ट कर, खाली त्याची ऍडिशन कर, आन्सर 2 येणार आहे. हा पण एक शॉर्टकट आहे. सिंपल. एवढं सिंपल आहे, लक्षात घ्या. बर सर, हे असले प्रश्न सीईटीत नाहीत येतो. थांबा, दाखवतो तुम्हाला. थोडस तुम्हाला मी दाखवतोय, लक्षात घ्या. ऍक्च्युली सांगू का, आम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमध्ये, की आम्ही अगदी म्हणूया आपण आपल्याला जेई लेवलचे क्वेश्चन्स हवेत. ओके. जेई मधलेच क्वेश्चन्स आहेत. जेई मधलेच क्वेश्चन्स आहेत. 10 रेजिस्टर आहेत. ओके. आणि त्याचा प्रत्येकाचा रेजिस्टन्स 10 ओहम आहे. म्हणजे इक्वल आहे, इक्वल आहे. बर. मॅक्सिमम साठी तुम्हाला सेरीज कडे जावं लागतं आणि मिनिमम साठी तुम्हाला पॅरलल कडे जावं लागतं. सेरीज मध्ये रेजिस्टन्स वाढतो, 9 स्टँडर्डला झालंय, आणि पॅरलल मध्ये कमी होतो. आता मला सांगा, तुम्हाला मॅक्सिमम आणि मिनिममचा रेशो घ्यायचा आहे. मॅक्सिमम आठवतंय का? 5 रेजिस्टरला मी 5 न मल्टिप्लाय केलं, 5 इंटू आर. 10 रेजिस्टर आहेत मॅडम, प्रत्येकाची व्हॅल्यू 10 आहे. 100 ओहम झालं मॅक्सिमम. 10 आहेत रेजिस्टर माझ्याकडं. थांबा, एकाची व्हॅल्यू 10 आहेत, असे माझे 10 रेजिस्टर आहेत. म्हणजे मिनिमम 1 झालं. तुम्हाला रेशो विचारलाय. मग मॅक्सिमम टू मिनिमम रेशो घ्या. 100 ला 1 डिवाइड करा, 100 आन्सर येणार आहे. आन्सर किती येणार आहे? 100. पण 100 हे जेईला इनपुट असतं बरं का, लक्षात घ्या. म्हणजे चारी ऑप्शन नसतात जेईला, सॉल्व्ह करायचे प्रश्न असतात. आपलं उत्तर 100 आहे आणि इकडे पण 100 आहे. आता मला सांगा काय अवघड होतं? आता इथं पण सांगतो, हे आपल्या पुस्तकातले प्रश्न आहेत आणि सेम टू सेम प्रश्न जेई ते पण 2026 ला आलेत. आपल्या पुस्तकातले प्रश्न. मी तुम्हाला आपल्या लूपचं सगळ्यात महत्वाचं काय, बघा सेम प्रश्न, सेम. आता मी सोडवलेले स्लाइड घेतले बरं का. 3 रेजिस्टर आहेत 5 ओहमचे आणि चौथा आहे 10 ओहमचा. हा 5 आहे, 5 आहे, 5 आहे आणि हा 10 आहे. चला याचं सोडूया आपण. सेरीज मध्ये बेरीज. सेरीज मध्ये बेरीज वरती होणार 10 ओहम. ओके, वरचा ओहम 10. खाली होणार 15. दोघं इक्वल आहेत का? नाहीत. करा की वरती दोघांचा प्रॉडक्ट करा. 15 ला 10 नंबर, खाली दोघांची ऍडिशन करा. उत्तर 6 येणार आहे. आणि त्यांना 6च पाहिजे होतं. त्यांना 6च पाहिजे होतं. उत्तर आलं की. उत्तर आलं बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मग असे आमच्या लाईव्ह सेशनमध्ये एवढे प्रश्न घेतलेत. हे जेईचे आहेत. हा पण जेईचा प्रश्न आहे. हा सुद्धा जेई मधलाच प्रश्न आहे. हा पण जेईचा प्रश्न आहे. अरे सगळे सर प्रश्न तुम्ही जेई मधलेच घेतले की, थांबा ना. अरे हा पण जेई मधलाच प्रश्न आहे. ओके, काय हरकत नाही. आणि हा प्रश्न आपल्या पुस्तकातला आहे. हा प्रश्न आपल्या पुस्तकातला आहे. तुम्ही लाईव्ह सेशन नसेल बघितलं तर बघा. चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा, लक्षात घ्या. ओके. सेम क्वेश्चन हा आमच्या टेस्ट मधला प्रश्न आहे. ओके, हा टेस्ट मधला प्रश्न आहे आणि हा पुस्तकातला प्रश्न आहे. इथं 1-2-1-2 आहे, इथं 2R आहे. गोंधळी मुलं. पण आता मी तुम्हाला सांगतो, अडला होता ना हा प्रश्न, तुम्हाला चुकलं होतं ना, मुलांच्यावर डिस्कस करा ना.
हे इन्फायनाईट लूप आहे. इन्फायनाईट लूप लक्षात घ्या. ओके, तुम्ही ह्याच्यावर सर्च केलं तरी चालेल. इथं बघा, यू आर प्रोव्हाइडेड सेट ऑफ 4 रेजिस्टन्स. हा आमच्या टेस्ट मधला प्रश्न आहे. जेईला पण होता का नाही प्रश्न? म्हणजे आपल्याला आपल्या पीवायक्यू लूप मध्ये काय करायचं आहे, की एक पीवायक्यू 30 प्रश्न तुम्ही 30 मिनिटं वेळ देताय. पटपट सॉल्व्ह करताय. अनालिसिस मध्ये काय करायचं, की ते प्रश्न पुस्तकात होते का? ते अजून कुठल्या वेगळ्या एक्झाम मध्ये जेई किंवा नीट मध्ये आलेत का? हे तुम्ही बघा ना. एक्झाम गोल फ्री आहे. पण मी काय म्हणतो, सबस्क्रिप्शन घ्या, त्याच्यावर अनलिमिटेड टेस्ट पण आहेत. चला, यू आर प्रोव्हाइडेड सेट ऑफ 4 रेजिस्टन्स, 2 ओहम, 2 आणि 4 आणि 6 आणि 8 असे 4 रेजिस्टर आहेत लक्षात घ्या. पण त्यांना असं जॉईन करायचंय की रेजिस्टन्स 46/3 आला पाहिजे. ऍक्च्युली हे सोडवलेला प्रश्न आहे बरं का, मी डायरेक्टली आन्सर कडे जातोय. 2 आणि 4 ओहम पॅरलल मध्ये आहेत. बघा, हा 2 ओहम आणि हा 4 ओहम कसे आहेत ते पॅरलल मध्ये आहेत. आणि 6 आणि 8 त्याच्या पुढे सेरीज मध्ये आहेत. म्हणजे इकडं 6 आहे आणि इकडं 8 हे सेरीज मध्ये आहेत. एक काम करूया, मग अशी शॉर्टकट सांगितला, हे दोघं पॅरलल आहेत ना, मग वरती प्रॉडक्ट खाली ऍडिशन. ह्या दोघांचा प्रॉडक्ट होणार आहे किती सांगा? 8 आणि खाली त्याचे ऍडिशन 6 आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्याच्यासमोर हे दोघं आहेत, सेरीज मध्ये आहेत, मग ते 14 करा. ओके, आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. चला, याला 6 न मल्टिप्लाय करा, ह्याला 6 न मल्टिप्लाय करा. 14 ला 6 न मल्टिप्लाय केलं की 84 येतं, 84. त्याच्यामध्ये 8 मिळवा, 92 झालं. वरती 92 आणि खाली 6 हे उत्तर मिळतंय. ओके, आपल्याला पण तेच पाहिजे, 46/3 पाहिजे. अरे म्हणजे याला 2 ने डिवाइड करा ना, येते की उत्तर बरोबर. म्हणजे जे आम्ही आमच्या डीपीपी मध्ये देतोय, जे आपल्या पुस्तकात प्रश्न आहेत, तेच सीईटी मध्ये, ते जेई मध्ये येणार आहेत रे बाळांनो, तेच प्रश्न येणार आहेत. मग आता आपलं टार्गेट काय होतं? 99 पर्सेंटाईलचं. ओके, मग आपल्या पीवायक्यू लूप मध्ये मला काय हवंय बघा, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आपलं टार्गेट तर फिक्स होतं किती? 99.99 म्हणजे 100 पर्सेंटाईलचं. मग पीवायक्यू लूप मध्ये आपण कुठपर्यंत आलोय? तर आपण पीवायक्यू ला 30 मिनिटचा ब्रॅकेट दिलाय. ओके, 2 गोष्टी आहेत, एक तर पुढे जायचंय, नाहीतर पाठीमागे येऊन रिवाइज करायचं, बरोबर आहे. पण हे सगळं करत असताना तुम्हाला टेस्ट द्यायचे. होय, डेली संध्याकाळचा पुन्हा एक सेशन ठेवा टेस्टसाठी, लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, काही अवघड नाहीये. फिजिक्स लाईव्ह सेशन मध्ये होतंय. केमिस्ट्री सुद्धा आम्ही ना आता या आठवड्यापासून फ्रायडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार संध्याकाळी संध्याकाळी गुरुवार, शुक्रवार, शनिवार संध्याकाळी घेतोय. मग दुपारी मला जमेल तसं मी तुम्हाला लाईव्ह सेशन देणार आहे, लक्षात घ्या, 2:30 ते 4. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं की मी माझ्या ऑफलाईन मध्ये बोर्डची प्रिपरेशन पण स्टार्ट केलेली आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत. ओके, हे 3 महिने खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या, की आपल्याला प्रचंड अभ्यास करायचा आहे आणि तो प्लॅनिंग न करायचा आहे. आणि माझं परत तुम्हाला सांगणं आहे, परत परत परत, की तुम्ही जेवढं या एक्झामला महत्व द्याल, ची तयारी करताना तुम्ही जेवढं टेक्स्टबुकला महत्व द्याल, ओके, तुम्ही करंटच्या लाईव्ह मध्ये बघितलं, एक 20% न्यूमेरिकल आहे, 4 वेळा सीईटीत रिपीट झाले. 4 वेळा, 4 वेळा रिपीट झालंय. मग आता तुम्ही काय करा? पहिली गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. टार्गेट मोठंच ठेवायचं. तुम्ही म्हणाल, नाही नाही सर, मला जमणार नाही, नाही रिअलिस्टिक टार्गेट नाही, असलं काही नाहीये. टार्गेट तेच डोळ्यासमोर ठेवायचं आहे. आणि ज्याची भीती वाटते त्याला वेळ द्या. फिजिक्सची भीती वाटते, फिजिक्सला वेळ द्या. ओके, केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिकची भीती वाटते, त्याला वेळ द्या. वेळ द्या. तुम्ही तुमच्या मोबाईल मधल्या डिस्ट्रॅक्शन मधून बाहेर पडा आणि अभ्यासावर फोकस ठेवा. ऑल द बेस्ट.